येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा त्या ठिकाणी होणार होता, तो पुतळा आपण कन्व्हेन्शन सेंटरच्या जागेवरती शिफ्ट केला आणि त्याच्यानंतर तिथे हंबीरराव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा उभारणे असा एक मला बजेटला एक दिसलं, त्याला 1 2 3 4 5 असा 1 कोटीची तरतूद आहे. साहेब, सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या बाबतीत माझ्या मनात खूप आदर आहे, कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सोयरे होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजांना त्यांनी आधार दिलेला आहे आणि त्यांना लोक गादीवर बसून देत नव्हते, यांना जेलमध्ये टाकलं होतं, परंतु यांनी त्यांना आधार दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा पुतळा होणे न होणे याच्या बाबतीत माझ्या मनात काहीही दुमत नाहीये. परंतु हे काय करतात माहिती का, मी हा प्रश्न जेव्हा शेखर सिंग साहेब होते त्यांना विचारला होता की हा तुम्ही चौथरा बांधून ठेवला इथे, त्याला 20 कोटी रुपये खर्च केले, आता त्या चौथऱ्याच्या कन्सल्टंटला तुम्ही ते पैसे देणार का? हे जे 20 कोटी तुम्ही वाया घालवले त्याचं दायित्व कुणाचं आहे, कुणावर कारवाई करणार? त्यामुळे कोई भी पुतळा दिला नाही उस पे, हे त्यांचं उत्तर होतं. कोई भी म्हणजे नाण्यासाठी आपण घोडे खरेदी करायचे. माझं म्हणणं काय नाही, पुतळा तुम्ही बसवा. हा पुतळा सरसेनापती हंबीरराव मोहितेंचा पुतळा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळच बसला पाहिजे, कारण ते त्यांचे म्हणजे जीवनाचे पुढचे ते साथीदार होते. परंतु साहेब, पुतळ्या आपण करत असताना स्मारकाच्या ठिकाणी जर भ्रष्टाचार होत असेल, स्मारकाच्या ठिकाणी जर निविदांची लूट होत असेल, तुम्ही जर पहिल्यापासूनचे पैसे काढले त्यांनी केलं तर परत तो इतिहास मी गिरवणार नाही. पण साहेब, मी तुम्हाला सांगते, आज स्टॅच्यू ऑफ युनिटी झाला गुजरातमध्ये. साहेब, संपूर्ण देशातनं लोखंड गोळा करण्यात आलं होतं. कशासाठी? त्याच्याकडे गुजरातकडे काही पैसे नव्हते म्हणून नाही, की लोकांची एक आत्मीयता